की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, ज्यातनं 25.21 लक्ष हेक्टर एवढी जमीन सिंचनाखाली येणार आहे। हा देखील एक रेकॉर्ड आहे आणि याच्यामध्ये एकाच भागाचे नाही आहेत। कोकणाचे 20 प्रकल्प आहेत, कृष्णा खोऱ्याचे 15 प्रकल्प आहेत, गोदावरी मराठवाडा सिंचनचे 38 प्रकल्प आहेत, तापीचे 13 प्रकल्प आहेत, विदर्भ सिंचनचे 81 प्रकल्प आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही कामं होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे। गेले 25, 30, 40 वर्ष आपण चर्चा करत होतो नदीजोड प्रकल्पाची। नदीजोड प्रकल्प आपल्या दुष्काळमुक्तीवर हा एक उपाय आहे। अर्थात नुसतं नदीजोड करून चालणार नाही, तेवढंच महत्त्व जलसंधारणाचं आहे, जलयुक्त शिवारचं आहे, पण त्यासोबत नदीजोड प्रकल्प हा शाश्वत पाणी, आपल्या हिश्श्याचं वाहून जाणारं पाणी। आपल्या लक्षात असेल 2014 साली या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात एक भूमिका मांडली होती। आणि भूमिका अशी घेतली होती की प्रकल्प का होत नाहीत, याकरता होत नाहीत की कुठे मध्य प्रदेशशी वाद आहे, कुठे गुजरातशी वाद आहे, कुठे तेलंगणाशी वाद आहे, आणि केंद्र सरकार सांगतं की हे जर इंटरस्टेट असतील तर तुम्ही एकत्रित बसा आणि मार्ग काढा। आणि आपली तर भूमिका आहे, आम्ही हे देणार नाही। 2017 साली भूमिका मी स्वीकारली की इंटरस्टेट करता आम्हाला केंद्राच्या पैशाची गरज आहे, पण आम्ही जर आमच्या राज्यात प्रकल्प करायला तयार असू तर आम्हाला कोण थांबवू शकतं? आणि म्हणून आम्ही कोणावर अवलंबून राहणार नाही, आम्ही आमच्या राज्यात हे प्रकल्प करू। आणि 2019 साली आपण पहिल्यांदा जल आराखडा तयार करून या संदर्भातले GR काढले। आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार होतं, त्या सरकारमध्ये 4 प्रमुख नदीजोड प्रकल्पांना आपण सर्व प्रकारची मान्यता दिली आणि त्यातले काहीचे टेंडर देखील काढले। यामध्ये वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प आहे की ज्यामध्ये 3,71,000 हेक्टर एवढं त्याचं लाभ क्षेत्र आहे। आणि विशेषतः नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या सगळ्या जिल्ह्यांचं चित्र त्या ठिकाणी बदलेल। नार पार गिरणा आहे, जळगाव आणि नाशिकचं त्यातनं चित्र बदलणार आहे। दमणगंगा, वैतरणा, गोदावरी आहे की ज्या प्रकल्पामुळे, आणि दमणगंगा एकदरे, गोदावरी आहे, हे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत, या प्रकल्पांमुळे आज आपल्याला जी परिस्थिती पाहायला मिळते की दरवर्षी नाशिक नगर एकीकडे आणि मराठवाडा एकीकडे पाणी सोडायचं की नाही सोडायचं, कारण आपल्याला माहिती आहे गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे। या तुटीच्या खोऱ्यामध्ये 50 TMC पाणी वाहून जाणार आपण आणतो। आणि हे जर आलं तर आज जे आमचे वाद आहेत ते वाद त्या ठिकाणी संपतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दुष्काळ मुक्तीकडे नेण्याचं काम आपण या निमित्ताने करू शकतो।